ते मी पंढरपूरच्या मालकाकडे काम केलेलं आहे बघा. बागल म्हणून आहे, अंकुश बागल म्हणून. तर ते दिवाळीच्या अगोदर वडील वारले होते माझे, म्हणजे एक वर्ष झालं माझ्या वडिलाला. तर यादानी काही पैसे काढलेले होते मी. पहिले पीएमटी चलित होतो इथं पुण्यामध्ये काय, हा पुण्यामध्ये निगडीला. तर नंतर गावाकडे गेलेच, नंतर काय परमानंट नव्हतं, कॉन्ट्रॅक्टवर होतो, अजिताचे कॉन्ट्रॅक्ट होता तेव्हा. तर त्याच्यानंतर एक मित्र होता माझा त्यांच्याकडे, म्हणजे त्यांच्याकडे सोडून गेलेला होता तेव्हा. त्याचे पैसे दिले का नाही हे मला माहित नव्हतं त्यांनी. मग ते अचानक माझी भेट झाली त्यांची माझी पंढरपूरमध्ये. तर म्हणलं हे इकडे जरा यादानी पैसे काढले होते, वडिलाचा ऍक्सिडेंट झालता. तर ते म्हणले महिन्याला पेमेंट करतो मी. कशाचं पेमेंटच केलं नाही. दिवाळी टायमाला 500 रुपये टाकले राव साहेब त्याचे. तुम्ही प्रॉपर बीडचे का? हो, बीडला भाऊ आलते ना, दादा आलते बीडला. आम्ही रेल्वेला आलतो ना, MIDC मध्ये आलते बघा. मी कुठून बोलता? बीड मधून. हा, तर मी इकडे खडकपुरावर राहायला आहे. मग ते काय तुम्ही त्यांच्यासोबत बोलणं केलं का? अहो नाही ना, ते बोलायला तयार, फोनच उचलीत नाही ते. किती महिन्यात पेमेंट राहिले? माझं 4 महिन्याचं आहे, त्यातून 10,000 रुपयाचे मोबाईलचे पैसे दिले त्यांनी, 9,400 रुपये. बाकीचे पैसे देत नाही म्हणतो. तुला कोणाला काय करायचं सांग. किती राहिले तू आपले? फक्त 9,000 राहिले? नाही 3 महिन्याचं पेमेंट 18,000 लावा. 17,000 देतो म्हणायचं तेव्हा. 17,000 तर 9,400 रुपये काटून 500 रुपये एक वेळेस माझे दाजी वारले होते खडकपुऱ्यावरचे. तर त्यावेळेस 5,000 रुपये दिलेले होते. अशा 15-16,000 रुपये मला आलेले सगळे त्यांच्याकडून. त्यांचा नंबर आहे का तुमच्याकडे? हा आहे ना त्यांचा नंबर. माझ्या नंबरवरून लावला तर उचलीत नाही रे. त्यांचा नंबर मेसेज करता मला. त्यांचं नाव काय? अंकुश बागल आहे, अंकुश बागल. आणि तुमचं? विनायक काळे. नंबर मेसेज करा, मी बोलणं करतो. हा, आणि ते ऐन टायमाला काय म्हणते माहिती आहे साहेब, ते काय म्हणतो की कुठं तू सुट्टीवरच गेला, 15 दिवस सुट्ट्या झाला, ठीक आहे 4 महिन्यातून, आणि तुम्ही महिन्याला पेमेंट मला म्हणले देतो म्हणून. अहो भर पावसात काम केलं राव, त्या एका ड्रायव्हर बिहारीचे पेमेंट नाही दिले दिवाळीला त्यांनी राव. आणि त्यांनी काय अर्धवट बी काम सोडून आला तिथून एअरपोर्ट मधून. एअरपोर्टला काम घेतलं होतं मुंबईला त्यांनी. त्यांचे पैसे वसूल केले, मग ती गाड्या काढून टाकल्या बाहेरांना, आले ते निघून पंढरपूरला. आणि बिहारी फिहारी जे होते ते कधी दिले काढून. मी होतो महाराष्ट्रात, मला म्हणले जा घरी, तुला फोन पे ने पैसे टाकतो. कशाचे फोन पे बी नाही, काहीच नाही, उगाच परेशान करायला लागला तेव्हा. बरोबर ना, आपल्या कष्टाचे पैसे काम केलं. हा ना, ठीक आहे. माझे काय असं हे असतं, ठीक आहे साहेब. बरोबर चालतं, तुम्हाला SMS करतो नंबर. हो चालतं. बोलताय का? बोला की. नाही, त्याचं पेमेंट आपल्याकडे आहे, पण 4 महिन्याचं नाही आहे. तर हिसाब करायला गेलं सांगायचं 100 हिसाब कर, तुझं पैसे घेऊन जा म्हणून. तो येतच नाही का? किती महिन्याचं पेमेंट राहिले त्यांचं? अंदाजे साधारणतः एक 7,000 रुपये आहे सर आपल्याकडे. 7,000 ते 8,000 रुपये अंदाजे हिसाब केला नाही अजून मी. सर ते बोलताय एका महिन्याचं 17,000 रुपये पेमेंट करलं होतं, अशा महिन्याचं 4 महिन्याचं पेमेंट. त्याला पेमेंट करलं होतं, त्याला विचारा, तो जो मेकॅनिकल पैसे आणतात त्याच्यापाशी सर जा म्हणावं, हिसाब ते संगच कर म्हणावं, किती पगार ठेवायची तीच विचार म्हणून त्याला. आणि तो काय केला माहिती आहे का, मी पंढरपूरला होतो, माझं काम चालू आहे पनवेल एअरपोर्टला. तर त्यानं माझे 7,000 रुपये पेमेंट असताना तो माझी ट्रक घेऊन चालला एअरपोर्टवर, गेटवरनं बाहेर यायला एंट्री नाही ना, मग त्यानं माझी ट्रक घेऊन जायचं का 7,000. माझे पेमेंट नाहीये, पैसे नाहीत, माझं बिल आलं नाही 4 महिने झालं कुठलं, तर माझी ट्रक घेऊन चालला, म्हणून मी त्याचं मुद्दाम पैसे दिले नाहीत लवकर. नाही सर, गरीब लोक आहेत ती, करून खात आहे ड्रायव्हर. हो, काम केलं तुमचं. आम्ही त्याचे पैसे द्यायला तयार आहे. त्याला 17,000 पगार ठरलेली नव्हती. त्याला पगार तूच विचार म्हणून, ज्या मेकॅनिकलनं तुला ठेवता माझ्याकडे पाठवला त्यालाच विचार म्हणून, पगार त्याचा दिवसा करून त्या मिस्त्रीपासूनच पैसे घेऊन जा म्हणून तुझं. माझ्याकडे सुद्धा काय करून नाही. चालतंय सर, जेवढं पेमेंट राहिले तेवढं द्या, त्यांना मी पाठवतो तुमच्याकडे.
हो हो त्याला जा म्हणा पंढरपूरला. जिथं तुझं ठरलं होतं, ज्या माणसासंग तुझी पगार ठरली होती हा. त्या माणसापासून तुझं पगार घेऊन जा म्हणा, काय अडचण नाही. चालतं, मी पाठवून देऊ का तुमच्याकडे? हो पाठवून द्या. मी माझ्याकडे पाठवून देऊ नका, मी आता मुंबईमध्ये आहे. मग पुन्हा तो कुठे मला माहित नाही किंवा तुम्ही कुठून बोलताय मला माहित नाहीये. मी बीड मधून बोलतो. हो तर त्याला पंढरपूरला आईला चौकामध्ये आहे तो मिस्त्री, ज्या मिस्त्री त्याला कामावर ते त्या म्हणावं, त्यासोबत सक्कर हा. घेऊन जाऊ नका तुझं. हो हो चालतं. ठीक. हो.